तुम्हाला एक अशी जागा माहिती आहे का जिथे श्रीराम जय जय राम हा अखंड नामघोष सुरू असतो? जिथे वातावरणातच भक्ती जाणवते आणि जिथे गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण आलो आहोत सातारा जवळील एका पवित्र नगरीत, जिचं नाव आहे गोंदवले. आजच्या व्हिडिओमध्ये मी या गावाचं वैशिष्ट्य, इथे कसं पोहोचायचं, काय बघायचं, कुठे राहायचं, खायची प्यायची सोय काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे काय यायचं याबद्दल सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर गोंदवले बुद्रुक अथवा थोरले गोंदवले हे गाव सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून 64 किलोमीटर अंतरावर आहे. हे एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक गाव आहे. हे संत श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या समाधीस्थानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ज्यांना गोंदवलेकर महाराजांबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी शॉर्ट मध्ये सांगतो. महाराजांचा जन्म 1845 साली गोंदवले येथे झाला. त्यांचे मूळ नाव गणपती रावजी घुगारदरे हे होते. लहान वयातच त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि संपूर्ण भारतभर प्रवास करत श्रीराम जय जय राम या मंत्राचा आणि रामभक्तीचा प्रसार केला आणि लोकांना नामाचे महत्त्व सांगितले. हे मंदिर श्री महाराजांच्या समाधीभोवती बांधले गेले आहे. ही समाधी तळघरात असून तिच्या वरच्या मजल्यावर श्री गोपाळकृष्णाची मूर्ती आहे. याच मंदिर परिसरात श्री आईसाहेब मंदिर आहे. याच मंदिरासमोर ब्रह्मानंद सभा मंडप आहे. 3500 स्क्वेअर फूटच्या या मंडपात साधारणतः 800 लोक बसू शकतील असा हा आहे. अनेक प्रवचनकार, कीर्तनकार, नामवंत गायक इथे महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करतात आणि उत्तमोत्तम कार्यक्रम इथे होतात. या व्यतिरिक्त इथे एक नामसाधना मंदिर आहे. हे मंदिराच्या गजबजलेल्या परिसरापासून थोडेसे दूर आहे. त्याचमुळे साधकांना जप करण्यासाठी इथे अत्यंत शांतता मिळते. इथे वर ग्रंथ विभाग आहे, जिथे विविध स्मरणिका, पुस्तकं आणि ग्रंथांचा संग्रह आहे. मंदिर परिसरात गोशाळा पण आहे. पूर्वी 6 ते 7 गायी व 4 बैल होते, पण आता सर्व मिळून 50च्या वर आहेत. आम्हाला तर गोड वासरू पण बघायला मिळालं. या व्यतिरिक्त इथली एक विशेष गोष्ट म्हणजे इथे श्री महाराजांच्या अस्तित्व भावनेने आज 100 वर्षाहून अधिक काळ गोंदावल्यास हा नित्यक्रम अखंड सुरू आहे. यात सकाळी काकड आरतीनंतर मस्त लोण्याचा प्रसाद घेऊन धनी दयाळा गोविंदा हे पद म्हणताना गोविंद राधे गोविंद म्हणत फुगडी खेळायला फारच मजा येते. मंडळी देहभान विसरून पूर्ण रंगून गेलेली असतात. तर या मंदिराव्यतिरिक्त इथे अनेक मंदिर आहेत. पहिलं, थोरले राम मंदिर. गोंदवल्याचा राम अत्यंत जागृत आहे. माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि नंतर घरी जा, असे श्री महाराज सांगत असत. या थोरले राम मंदिर परिसरातच आहे विठ्ठल मंदिर.
आणि त्याच्या शेजारीच चैतन्य स्मारक. इथे श्री महाराजांचा जीवनपट आणि त्यांच्या वस्तूंचा व पत्रांचा संग्रह केला आहे. आणि महाराजांनी स्थापन केलेल्या राम मंदिरांची इथे माहिती मिळते. तसेच महाराजांच्या चरित्रातील काही मुख्य घटनांचे पेंटिंग्स पण इथे आहे. हा आहे महाराजांचा घोडा बत्ताशा. याचं स्मारक तुम्हाला समाधी मंदिरात पण दिसेल बरं का. आणि हे स्मारक तुम्ही नक्की बघा. याचं टायमिंग आहे सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 5 ते 7:30. यानंतर थोरले राम मंदिराच्या शेजारीच आहे हनुमान मंदिर. आणि त्याच्या शेजारून थोडं पुढे गेलं की येतं धाकटे राम मंदिर. गोंदवले येथे महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या खूप वाढू लागली आणि बाहेर गावाहून येणाऱ्यांना महाराज ठेवून घेत असत. त्यामुळे थोरले राम मंदिराची जागा कमी पडू लागली. मग त्यावेळी हे धाकटे राम मंदिर बांधले गेले. या मंदिराच्या आवारात श्री दत्त मंदिर आहे. आणि शनी मंदिर पण आहे. आता इथली राहायची सोय काय, तर या संस्थांमध्ये भरपूर भक्तनिवास इमारती आणि खोल्या आहेत. राहण्यासाठी आवश्यक सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहेत. गरम पाणी, बेड, पांघरूण, साडी बदलण्याची व्यवस्था, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि सोयीचे रूपांतर विलासात होऊ नये याची दक्षता घेतलेली आहे. याशिवाय कशाचेच द्रव्य घ्यायचे नाही हे मूळ तत्व आजही अनुसरले जाते. इथे कार्यालयात यायचं, आपला यायचा उद्देश सांगायचा, किती दिवस राहणार ते सांगायचं आणि आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड दाखवायचं. तुमची छान सोय करतील महाराज. आता खायची प्यायची सोय काय त्याबद्दल बोलायचं तर इथे भला मोठा प्रसाद मंडप आहे. इथे दररोज हजारोंच्या संख्येने लोक प्रसाद घेऊन जातात. गर्दी मॅनेज करायला सेवेकरी रांगेतून येणाऱ्या भक्तांना ताट वाढून देतात आणि बसण्यासाठी टेबल बाकांची सोय आहे. सात्विक, चविष्ट आणि पोटभर प्रसाद घेऊन लोक मस्त तृप्त होऊन जातात. आता इथे पोहोचायचं कसं, तर पहिलं ऑप्शन बस. इथे पुण्याहून सासवड फलटण मार्गे गोंदावल्यास थेट जाणाऱ्या एसटी बसेस असतात. तसेच मुंबई, वसई, ठाणे, कराड, विटे, सांगली, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट वगैरे ठिकाणाहून येणाऱ्या बस सेवाही आहेत. दुसरा कार किंवा बाईक, म्हणजेच इथे तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने पण येऊ शकता. इथे छान कार पार्किंग आणि बाईक पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. खरं सांगायचं तर आपल्या बिझी, हेक्टिक आणि स्ट्रेसफुल लाईफमुळे आपले मन अस्थिर आणि थकलेलं असतं. अशा वेळी गोंदवलेसारख्या आध्यात्मिक स्थळांवर गेल्यावर मनाला शांती मिळते. इथली पॉझिटिव्ह एनर्जी, पीसफुल एन्व्हायरमेंट आणि मेडिटेशन या सगळ्यांमुळे स्ट्रेस आणि निगेटिव्हिटी नाहीशी होते. इथे गेल्यावर अनेक लोकांना आतून हलकं वाटतं व माणूस जीवनातील छोट्या गोष्टींबद्दल ग्रेटफुल राहायला शिकतो व डेली रुटीनला अधिक स्थिर, शांत आणि नव्या एनर्जीने परत लागतो. म्हणून थोडासा वेळ काढून इथे नक्की भेट द्या. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा. व तुम्ही अजून केलं नसेल तर कार्तिक गौरला सबस्क्राईब करा. एक महाराजांचे बोधवाक्य आहे, मुखी भगवंताचे नाम, हाती प्रपंचाचे काम, ऐसा राम जोडा म्हणे. जय श्रीराम.